मागच्या भागात आपण पाहिले, सान्वी म्हणाली, मी कधीही एखाद्याशी फक्त त्याच्या पैशासाठी लग्न करणार नाही. मला हवे ते प्रेम आणि आपुलकी. आणि खात्री आहे त्याला प्रेम म्हणजे काय हेच माहिती नाही. कृपया मला संयम गमवायला लावू नकोस. चल माझ्यासोबत, आपण लगेच या ठिकाणाहून निघूया, सान्वी ठाम आवाजात म्हणाली. बरं, जर तू इतकी हट्टी आहेस तर निघून जा, पण सियाला सोडून. मी तुला एक संधी दिली होती, आता ती संपली. ती संधी मी माझ्या दुसऱ्या मुलीला देईन. निदान ती सुखी होईल. द्वारकाचे शब्द ऐकून सान्वी थक्क झाली. काय म्हणालीस? ती अविश्वासाने विचारते. कानावर नाही आलं का? ठीक आहे, स्पष्ट सांगते. मी सियाचं लग्न आदित्यसोबत लावते. असं म्हणतात सिया थरथरली. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले आणि तिने सान्वीचा हात घट्ट पकडला. तुझं डोकं ठिकाणावर आहे का? एका मुलीचं आयुष्य त्या राक्षसाच्या हातात कसं देऊ शकतेस? ती नुकतीच 18 वर्षांची झाली आहे. नुकतंच हायस्कूल पूर्ण केलंय. कसं काय असं बोलू शकतेस? आम्ही खरंच तुझे मुलं आहोत का, की अनाथालयातून आणलेले? सान्वी संतापाने म्हणाली. पहा, तू तुझा निर्णय घेतलास, मला काही आक्षेप नाही. त्याचप्रमाणे मी माझ्या मुलीच्या आयुष्याचा निर्णय घेतलाय. त्यावर तुला प्रश्न विचारायचा काही अधिकार नाही. द्वारिका म्हणाली. मला पूर्ण अधिकार आहे प्रश्न विचारण्याचा. मला माझ्या बहिणीवर पूर्ण हक्क आहे. तुझ्यासारखं नाही. मी तिच्या आयुष्याला कधीच वाईट होऊ देणार नाही. सान्वीचा आवाज संतापाने भरला. ऐक, ती तुझी बहीण नाही, त्यामुळे तुला तिच्यावर कोणताही अधिकार नाही. तुला आत्तापर्यंत माहीत नसलेलं सत्य सांगते मी. द्वारकाचे शब्द अपुरेच राहिले कारण मनोहर मध्येच थांबवतो. पुरे झालं द्वारिका, फालतू गोष्टी का काढतेस? मनोहर म्हणाला. सॉरी मनोहर, पण आता तिला सत्य कळलंच पाहिजे, नाहीतर ती कधी समजणार नाही. असं म्हणत द्वारका सान्वीच्या दिशेने वळली. सान्वी गोंधळलेली उभी होती. तिला काही कळेना काय चाललंय. सिया सतत रडत होती. सिया तुझी बहीण नाही, ती तुझी सावत्र बहीण आहे. मी तुझी आई नाही. माझ्या बहिणीने तुला जन्म दिला आणि त्याच दिवशी तिचा मृत्यू झाला. त्या दिवसापासून तुला माझ्या लेकरासारखं वाढवलं, पण तू कधी माझ्याशी किंवा कुटुंबाशी आपुलकी दाखवली नाहीस. तू कायम स्वतंत्रपणे राहिलीस. मी कधी तुला काही विचारलं नाही कारण मला तुझा अपमान करायचा नव्हता. जर तू माझी खरी मुलगी असतीस तर मी तुला कधीच घराबाहेर जाऊ दिलं नसतं. आजही मी मोठं लग्न ठरवलं आणि उत्तम वर निवडला, पण तू नकार दिलास. तुझा निर्णय मी मान्य करते, पण त्यासाठी तुला माझ्या मुलीच्या आयुष्यात मी घेतलेल्या निर्णयाला अडथळा आणायचा अधिकार नाही. द्वारकाच्या शब्दांनी सान्वीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. तिच्या डोळ्यांतून अश्रू अनावर झाले. ती रडतच उभी राहिली, पण सॉफ्ट हातांनी तिचे अश्रू पुसले आणि तिला भानावर आणलं. ताई, रडू नकोस. ती बरोबर आहे. तू माझी बहीण नाहीस, तू माझी आई आहेस आणि तूच माझ्या आयुष्यातली एकमेव प्रिय व्यक्ती आहेस. असं म्हणत सियाने सान्वीला घट्ट मिठी मारली. सान्वीच्या अंगावर शहारे आले. तिनेही तिला मिठी मारली. आई, मी तुझं म्हणेन ते ऐकेन, पण माझ्या बहिणीला पुन्हा दुखावू नकोस. तीच माझ्या जगातली खरी व्यक्ती आहे, सिया म्हणाली. नाही सिया, तू असं करू नकोस. तू अजून लहान आहेस. हे वय लग्नासाठी नाही आणि त्या राक्षसासाठी तर अजिबात नाही. हा निर्णय तू घेऊ नकोस, सान्वी म्हणाली. पण हे लोक आपल्याला सुखाने राहू देणार नाहीत. जर तू नकार दिलास तर आपलं आयुष्य ते नरक करतील. मी विनंती करते, तिला वाईट निर्णय घ्यायला उद्युक्त करू नकोस. तुला कल्पना नाही ते किती भयंकर आहेत. जर आपण त्यांचं ऐकलं तर ते आपल्याशी चांगलं वागतील, पण जर त्यांना उलट गेलो तर ते आपल्या सर्वात वाईट स्वप्नासारखे होतील. द्वारका विनवणी करत म्हणाली. सान्वीने खोल श्वास घेतला आणि सर्वांच्या चेहऱ्याकडे एकटक पाहिलं. तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट कळत होतं, तिने काहीतरी ठरवलंय. ठीक आहे, या गोंधळातून सियाला दूर ठेव. मी तुझ्या इच्छेनुसार त्याच्याशी लग्न करते. सान्वीचे शब्द ऐकून सगळे थबकले. सियाच्या डोळ्यात पाणी तरळलं. तिने तिचे केस कुरवाळले आणि हलक्या हसून तिला धीर दिला. सगळ्या तयारीला लावा. मी त्याच्याशी लग्न करते असं म्हणून सान्वी तिथून निघाली. नाही नाही, मी तिच्याशी लग्न करणार नाही. तुम्ही सगळी तयारी केली आणि ती मुलगी या लोकांसमोर माझी अब्रू घालून निघून गेली आणि आता काही तासात दुसरी वधू आणून मला लग्नाला बसायला सांगताय? हे माझ्या हातून होणार नाही, आदित्यने चिडून सांगितलं. आजच लग्न झालं नाही तर तुम्ही मला जिवंत बघणार नाही. राणी सविता आजी जमिनीवर बसून छाती धरत म्हणाली. आदित्य हादरला आणि लगेच तिच्या जवळ धावला. सविता आजी, तुला काय झालं? तो तिचा हात धरून म्हणाला. काकांनी डॉक्टरला बोलावलं. 10 मिनिटात डॉक्टर आले आणि तपासून सांगितलं की तिचं बीपी खूप वाढलंय. असंच राहिलं तर हार्ट अटॅक येऊ शकतो. हे ऐकून आदित्यचा जीव हादरला आणि मग त्याच्याकडे तिरस्कार असलेल्या मुलीसोबत लग्न करण्यावाचून दुसरा पर्याय उरला नाही.
सान्वी द्वारिका आणि सियासोबत मंचाकडे आली. जड कामाच्या बनारसी रेशमी साडीत आणि पारंपरिक दागिन्यांमध्ये ती अप्रतिम दिसत होती. स्टायलिस्टने तिच्या रूपात भर घातली होती, पण तिचा चेहरा मात्र निर्विकार, जणू काही शिळा मूर्ती. सियाचा चेहरा फिका पडला होता. तिने भरपूर रडून सान्वीला निर्णय बदलायला भाग पाडलं, पण सान्वी ऐकायला तयार नव्हती. तिने सियाला धीर देत सांगितलं की पुढे स्वतःच्या निर्णयासाठी लढ. सान्वी आदित्यच्या शेजारी बसली. दोघांनी काही विधी केले, पण चेहऱ्यावर कोणतीही भावना नव्हती. पंडिताने मंगळसूत्र हातात दिलं. आदित्यने दीर्घ श्वास घेत ते तिच्या गळ्यात बांधलं. त्याच्या बोटांनी तिच्या त्वचेला स्पर्श होताच ती तिरस्करून दचकल्याचं स्पष्ट जाणवलं. नंतर आजीने सिंदूर आणला. आदित्यने कपाळावर ओळ भरली. सान्वी निर्विकार उभी राहिली. दोघांनी तिच्या पायाला स्पर्श केला. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. देव तुम्हाला आनंदाने भरलेलं आयुष्य देवो. आजीने मनापासून आशीर्वाद दिला. बाकी मोठ्यांचे आशीर्वाद आणि काही लग्नानंतरचे विधी पार पडले. नंतर दोघं निघायला सज्ज झाले. सान्वीच्या डोळ्यात पाणी आलं जेव्हा सियाने रडत मिठी मारली. तिने केस कुरवाळत सांगितलं, मजबूत राहा. कधीही स्वतःच्या आनंदाची आहुती देऊ नकोस. तिच्या कपाळावर किस घेतला. द्वारिका मात्र जणू लॉटरी लागल्यासारखी आनंदाने फुलली होती. विधीनंतर राणीने वैयक्तिकरित्या काही दागिने सान्वीला दिले आणि म्हणाली, आता तू आमच्या कुटुंबाची झाली आहेस. मी काही मालमत्ता तुझ्या नावावर केल्या आहेत. फिनिशिंग पूर्ण झालं की तू तुझ्या नवीन घरात राहू शकतेस. तुझ्या नवऱ्याला आमच्या कंपनीत चांगली नोकरी देण्यात आली आहे आणि सियाचं ॲडमिशन या शहरातील सर्वोत्तम कॉलेजमध्ये होईल. हो, आम्ही आयुष्यभर तुमचे ऋणी राहू, द्वारिका नम्रतेने म्हणाली. सान्वी आणि आदित्य रोल रॉयल्समध्ये बसले. कार सुरू झाली. सान्वीने सियाला दुःखी नजरेने निरोप दिला. गाडी हलली तशी तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तिला वाटलं जणू तिचा आनंद कायमचा दूर निघून चाललाय. तिचं रडणं ऐकून आदित्य वैतागला. आधीच मूड खराब होता, त्यावर तिच्या हुंदक्यांनी त्याला अधिक अस्वस्थ केलं. त्याने मुठी आवडून राग दाबून धरला. 1 तासाच्या त्रासदायक प्रवासानंतर ते त्याच्या मॅन्शनमध्ये पोहोचले. घराभोवतीची बाग, शतक जुना ओक वृक्ष, सगळं शांत आणि सुंदर. पण सान्वीच्या मनात काहीच शांत नव्हतं. ती फक्त मागे लागून घरात शिरली. रिकामं घर पाहून तिला थोडं बरं वाटलं. निदान कोणत्याही वेड्या विधींनी त्रास होणार नव्हता. ती हॉलमध्ये थांबली. जणू काही अज्ञात जंगलात हरवली होती. आदित्य सोफ्यावर बसून डोळे मिटतो. कपाळावरच्या रेषा त्याच्या नाराजीचा पुरावा देत होत्या. सान्वी बराच वेळ उभी राहिली. जड पेहरावामुळे पाय दुखायला लागले म्हणून तिने शांतता तोडली. मी कुठे राहू? त्याने डोळे उघडून तिरक्या नजरेने पाहिलं. तू कुठेही राहा, पण लक्षात ठेव तुझी मर्यादा ओलांडू नकोस. माझ्या वैयक्तिक आयुष्यात कधीही हस्तक्षेप करू नकोस, तो थंडपणे म्हणाला. तेच तुझ्याही लक्षात ठेव, माझ्या आयुष्यात तूही डोकावू नकोस. सान्वीने तितक्याच रागाने उत्तर दिलं. तो स्मितला. माझ्या घरात उभी आहेस तू. मी कधीच विचार केला नव्हता की तुझ्यासारख्या मुलीशी माझं लग्न होईल. पण मला खूप कुतूहल आहे. तू हे लग्न का मान्य केलंस? माझे पैसे, कीर्ती की रूप? सान्वी उपहासाने म्हणाली. वरीलपैकी काहीच नाही. जर खरोखर तुझ्या त्या गुणांवर मुली फिदा झाल्या असत्या तर आज तुझी वधू कोणासोबत पळून गेली नसती. तिच्या चेहऱ्यावरच्या उपहासाने तो संतापून लाल झाला. त्याने तिचा गळा धरला. कधीही पुन्हा असे शब्द तोंडातून काढू नकोस. त्याचा राग अनावर झाला होता. सान्वीने त्याचा हात झटापट करून सोडवला. ती खोकू लागली. डोळ्यांतून अश्रू ओघळले. तू एक जर्क आहेस, राक्षस आहेस. या जगात कुणीच तुझ्यावर प्रेम करणार नाही. मी शपथ घेते तुझे कर्म तुला नरकात पोहोचवतील. ती ओरडली आणि डोळ्यात पाणी आणत निघून गेली. तो संतापाने मुठी आवडून केसांवरून हात फिरवू लागला. सान्वी वरच्या मजल्यावर लागलेली पहिलीच खोली उघडून आत शिरली. तिला थोडा वेळ स्वतःसोबत राहायचं होतं. तिने दरवाजा बंद करून गळ्यातल्या सगळ्या दागिन्यांना खेचून जमिनीवर जोरात फेकून दिलं. मग ती स्वतःला पलंगावर आपटून दिलं आणि डोळ्यातल्या अश्रूंना मुक्तपणे वाहू दिलं. तिच्या नशिबाच्या खेळाने एका दिवसात सगळं आयुष्य पालटून टाकलं होतं. तिची ताकदच संपून गेली होती. सतत रडता रडता नकळत ती झोपली. कित्येक वेळाने जेव्हा तिचे डोळे उघडले तेव्हा पापण्या जड झालेल्या आणि डोळ्यात जळजळ जाणवत होती. पण तिने तो त्रास दुर्लक्षित केला आणि डोळे उघडले. खोली काळोखात बुडालेली पाहून ती दचकली. तिला जाणवलं की ती बऱ्याच वेळ झोपली होती. हात पुढे केला तर तिला पलंगावर मोबाईल सापडला, जो तिने खोलीत शिरताना फेकला होता. तिने मोबाईल चालू केला तर 10 वाजून अर्धा तास होत होता. देवा, मी 4 तास झोपले. तिने कपाळावर हात मारला. पोटातून काहीतरी विचित्र आवाज येऊ लागला. तेव्हा तिला आठवलं की दुपारपासून तिने काही खाल्लेलंच नव्हतं. तिने खोलीतले दिवे लावले. समोरची खोली खूप मोठी, आलिशान आणि आरामदायी होती. पण तिचा मूड बिघडलेला असल्यामुळे ती खोली तिला कैदखान्यासारखी वाटली. हा तुरुंग कधी मोडून मोकळी होईल की नाही असं तिला वाटू लागलं.
आकाशात चंद्र नव्हता. तिच्या सध्याच्या आयुष्यासारखंच काळोखात आणि भीतीदायक. पण तारकांनी आकाश भरलं होतं. तिला असं वाटलं की या अंधारातही तारे आयुष्याची आशा देत आहेत. अंधारात उपतारतेचा किरण, विशालतेने नम्रतेचा धडा आणि शांततेतून घराच्या मायेचं महत्त्व. तिच्या चेहऱ्यावर क्षणभर हसू उमटलं. तिला खात्री वाटली की ती नक्कीच या संघर्षातून बाहेर पडेल. पण पुन्हा पोटात गुरगुर ऐकू आलं. ती त्रासली, पण तिला समजलं की उपाशी पोटाने ती झोपू शकत नाही. म्हणून त्याच्या लक्षात न येता स्वयंपाकघरातून काहीतरी आणायचं तिने ठरवलं. तिने आवाज न करता दरवाजा उघडला आणि जिन्याने खाली आली. ग्राउंड फ्लोअर रिकामी असल्याचं पाहून तिने सुटकेचा निश्वास सोडला. हळूहळू स्वयंपाकघरात गेली आणि कोपऱ्यात ठेवलेला फ्रिज उघडला. आत 2 केकचे तुकडे आणि ताज्या रसाचा जार पाहून ती मनोमन देवाचे आभार मानते. तिने केक घेतला आणि किचन कॅबिनेटवर बसून पटकन खाल्ला. दुपारपासून काही खाल्लं नव्हतं म्हणून ती फारच भुकेली होती. केक संपवून तिने संपूर्ण ग्लासभर रस प्यायला आणि तृप्त वाटलं. आनंदाने ती खोलीकडे निघाली. आदित्यने त्याच्या खोलीतून हे सगळं पाहिलं. तिला तो दिसला नाही, कारण त्याने मुद्दाम अंधार ठेवला होता. घरात राहणाऱ्या कुणीही व्यक्तीने उपाशी पोटाने झोपू नये म्हणूनच त्याने तो खाऊ फ्रीजमध्ये ठेवला होता. सान्वी खोलीत पोहोचली आणि मोबाईल उचलला. 30पेक्षा जास्त मिस्ड कॉल्स आणि अनेक अपठित मेसेज पाहून तिने डोळे फिरवले. पहिला मेसेज सियाचा उघडला. तिचे मेसेज पाहून ती खूप काळजीत आहे हे कळालं. सान्वी टाईप करू लागली. ए माझी लहानशी बार्बी डॉल, माझ्या या लग्नाच्या निर्णयाबद्दल मी पूर्णपणे ठाम आहे. माफ कर तुला रिप्लाय करू शकले नाही, कारण मी इथे आल्यावर झोपून गेले. त्यामुळे काळजी करू नकोस आणि तुझ्या ग्रॅज्युएशनसाठी तयार हो. तिने पाठवल्यावर एका मिनिटातच सियाचा रिप्लाय आला. म्हणजे ती उत्तराची वाट पाहत होती. सान्वीच्या चेहऱ्यावर कडवट हसू आलं. आय मिस यू माय डिअर एल्सा, असं म्हणत आलं आणि तिचे डोळे पुन्हा पाणावले. मग तिने आणण्याशी बोलायचं ठरवलं. तिच्याकडूनही अनेक मिस कॉल्स आले होते. तिने कॉल केला आणि लगेच आणण्याने उचलला. कुठे होतीस दिवसभर? इतका वेळ काय करत होतीस? आणण्या रागाने ओरडली. सॉरी, वैयक्तिक गोष्टीत व्यस्त होते, सान्वी उत्तरली. काय वैयक्तिक? तू ठीक आहेस ना? घरच्यांनी काही केलं का? सियाला घेऊन पळून जाण्याचा तुझा प्लॅन उघड झाला का? प्रश्नांवर प्रश्न. नाही, तिने एकच शब्द उत्तर दिलं. मग नक्की काय झालं ते सांग, आणण्या चिडून म्हणाली. आज सकाळी माझं लग्न झालं, सान्वीने सांगितलं आणि ती थबकली. काय ऐकलं मी? तू काय म्हणालीस? आणण्या अविश्वासाने विचारते. हो, तू बरोबरच ऐकलं. माझं लग्न एका निर्दयी अहंकारी अब्जाधीशाशी झालं आहे. आता मी कायदेशीररित्या त्याची पत्नी आहे. सान्वी आदित्य रघुराम, ती निर्विकार स्वरात म्हणाली. तू मजाक करतेस का? हे कसं घडलं? आणण्या हादरली. सान्वीने सकाळपासून घडलेलं सगळं सांगितलं. आणण्याचा चेहरा रागाने लाल झाला. हे लोक माणूस आहेत का? तुझ्याशी असं कसं करू शकतात? तिचा आवाज तुटला. आत्ता काही बदलता येणार नाही आणण्या. प्लीज आपल्या मैत्रिणींना माझ्या लग्नाबद्दल सांग. त्यांना कळू दे की लग्न अचानक झालं. मी कोणालाच आमंत्रित करू शकले नाही. पण खरं कारण कोणालाच सांगू नकोस. विशेषतः ज्याचा तू उल्लेख करतेस. कोणालाच सत्य कळू नये. ठीक आहे, पण तुझे स्वप्न, तुझं उच्च शिक्षण? आणण्याने विचारलं. माहीत नाही. आत्ता मला माझ्या आयुष्याबद्दल किंवा भविष्यासंबंधी काही कल्पना नाही. पण माझ्या मनात एक ठाम भावना आहे की या सगळ्या संकटातून बाहेर पडण्यासाठी मी काहीतरी नक्कीच करेन, सान्वीने ठामपणे सांगितलं. ठीक आहे, आता तू काय करणार आहेस? ती काळजीत विचारते. अगदी अलीकडेच मी जेवण केलं. मला खूप विश्रांती हवी आहे. म्हणजे उद्या ह्या तुरुंगातून सुटण्यासाठी काही योजना बनवू शकेन, ती गंभीरीतून उत्तरली. खरंच? तू इतकी शांतपणे कशी वागत आहेस? ती रागावून म्हणाली. कारण मी तुला सारखी सामान्य व्यक्ती आहे. ती हसली आणि तिचा राग आणखी वाढवला. ती एका शब्दाशिवाय कॉल कट करून बसली. सान्वी थकलेली होती म्हणून ती आरामदायी किंग साईज पलंगावर पडली आणि झोप हळूहळू तिला घेऊन गेली. दुसरीकडे आदित्य आपल्या खोलीत होता, जी पूर्णपणे अंधारी होती आणि एकही प्रकाशाचा किरण नव्हता. कोणीही तुला प्रेम करणार नाही. तू कायमच एकटा राहशील. तुला माहिती आहे का? तुला प्रेमाचा खरा अर्थच माहीत नाही आणि कोणीही तुझ्या आयुष्यात तुला स्वीकारणार नाही. तू कायमच एकटा राहशील. त्याच्या माझी गर्लफ्रेंड स्वातीचा आवाज त्याच्या मनात गुंजला. संपूर्ण दिवस त्याने या विचारांकडे दुर्लक्ष करून फक्त आपल्या व्यवसायावर लक्ष केंद्रित केलं होतं. पण आता ते सारे भूतकाळाचे विचार परत त्याच्या मनात उठू लागले. त्याला खूप राग आला आणि तसाच रागाने जमिनीवर हात मारला, ज्यामुळे त्याचा हात जखमी झाला. सूर्याच्या सोन्याच्या किरणांनी खिडकीतून खोली उजळली. सान्वीने आपला चेहरा जड रजाईने झाकला आणि मग हळूहळू डोळे उघडले, हात पुढे ताणले. तिला तिच्या सभोवतालच्या वातावरणाची जाणीव होण्यासाठी काही मिनिटे लागली. तिच्या शरीराभोवती परिधान केलेली जड साडी आणि गळ्यातली चेन,
जी तिला खात सुचवत होती. ह्यामुळे तिला मागील दिवस घडलेली दुर्घटना आठवली. ती दीर्घ श्वास घेते, केस गुंडाळले आणि आपल्या सकाळच्या कामासाठी वॉशरूमकडे निघाली. मग ती बाल्कनीकडे गेली, सकाळचा सूर्यप्रकाश अनुभवण्यासाठी आणि ताज्या हवेचा थेंब घेण्यासाठी. तिचा परिधान तिच्यासाठी सर्वात त्रासदायक होता, पण तिच्याकडे दुसरे काही नसल्यामुळे आणि आदित्यकडून विचारण्यास तयार नसल्यामुळे तिने शांत राहणे ठरवले. ती विचारात असताना तिचे लक्ष त्या दृश्यावर गेले. तिथे आदित्य रोजच्या व्यायामात व्यस्त होता. तो ट्रॅक पॅन्ट आणि वेस्ट घालून होता, ज्यामुळे त्याचा देखावा अधिक आकर्षक दिसत होता. ती नजर टाळून आपल्या वस्तू घरातून कशा आणायच्या याचा विचार करायला लागली. काही मिनिटांनी ती खोलीत परत आली आणि तिच्या खोलीकडे नजर टाकली. खोली मोठी आणि प्रशस्त होती. तिथे एक मोठा वॉक इन कपाट होता. तिला त्यात काय आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता झाली. तिने उघडले आणि काही पुरुषांच्या कपड्यांचा संग्रह पाहिला. अरे, ही खोली त्याची आहे का? मी त्याची खोली निवडली का? ती रागावली. आता माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. मला विचारायलाच पाहिजे की त्याला आपली खोली परत हवी आहे का? हे विचार करत ती दरवाजाकडे गेली आणि उलट दिशेने येणाऱ्या व्यक्तीला धडकली. त्याने तिच्या कमरेला पकडले. साडी नीट घालवलेली नव्हती, त्यामुळे तिच्या कमरेवर हात ठेवला. ती त्याच्याकडे चटकन बघून त्याला ढकलून देते. काय? त्याने सहज विचारले. ही तुझी खोली आहे का? तिने हात छातीवर ठेवून विचारले. मी ह्या घराचा मालक आहे आणि प्रत्येक खोली माझी आहे, त्याने ताज्या रसाचा घोट घेत उत्तर दिले. आता मी कुठे राहणार? कपाटात काही तुझी कपडे सापडलेत. मला गेस्ट रूम द्या, मी तिथे राहीन, तिने म्हणाली. बघ, आता तू माझी पत्नी आहेस आणि तुझे हक्क तिथे सारखेच आहेत. कोणतीही खोली हवी निवड आणि विसरू नकोस, तू माझी पत्नी आहेस, त्यामुळे मी तुझ्यावरही हक्क ठेवतो. त्याने तिला जवळ घेऊन तिचा श्वास तडफडत केला. सान्वीने त्याला दूर सारत म्हटलं, पहा, फक्त तू ही गाठ बांधलीस म्हणून माझा नवरा होऊ शकत नाहीस. म्हणून माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करू नकोस. या घरात राहायला मला काहीच हरकत नाही, पण मला माझी स्वतःची जागा हवी आहे. तू मला नको त्या गोष्टीसाठी बोलू नकोस. कधीही मला स्पर्श करायचा विचार करू नकोस. माझ्याजवळ येऊ नकोस. माझ्या कामात नाक खुपसू नकोस आणि माझ्यापासून दूर राहा. ती जणू एखादी अट मांडल्यासारखी म्हणाली. ओह, ठीक आहे, मग माझ्याही काही अटी ऐकून घे, तो तिच्या चेहऱ्याकडे सरळ पाहत म्हणाला. तिने डोळे फिरवले. त्याच्या हेतूविषयी तिला काहीच कल्पना नव्हती. पहा, मला ठाऊक आहे की तुला माझा तिटकारा आहे, पण अचानक तू या लग्नाला होकार दिलास. कारण काय आहे? तू माझ्याशी याबद्दल भांडली होतीस, पण तरीही हे मान्य करावं लागेल की तुला या ऐश्वर्याचीही इच्छा आहे. मी असा आहे ज्याला नातेसंबंध अजिबात आवडत नाहीत आणि म्हणूनच मी सगळ्यांपासून दूर राहतो. मात्र माझी आजी माझ्यासाठी देवी समान आहे आणि मी तिला कधी दुखावलं नाही. तिचं समाधान व्हावं आणि तिचं आरोग्य ठीक राहावं म्हणूनच मी या लग्नाला होकार दिला. मी तुला असंच सोडून देणार नाही. हे जरी नावाला लग्न असलं तरी माझ्यामुळे कोणाला त्रास होऊ नये असं मला वाटतं. म्हणून एक करार करूया. मी तुझ्या अटी मान्य करतो आणि तू मात्र एका वर्षानंतर कायमचं हे घर सोडून जा. आपण परस्पर संमतीने घटस्फोट घेऊ आणि वेगवेगळे मार्ग निवडू. मी तुला माझ्या काही मालमत्तेतून देईन, म्हणजे पुढे तुला काही त्रास होणार नाही. तो जणू व्यावसायिक माणसासारखा बोलला, ज्यामुळे ती चिडली. सर्वजण तुझ्या संपत्तीच्या मागे नाहीत. तू हे तुझ्या कुटुंबासाठी केलंस. तसेच माझ्याही काही कारणं आहेत जी मी तुझ्यासारख्या स्वार्थी माणसाला सांगायला इच्छित नाही. मला खूप आनंद आहे की तू मला या नात्यातून मुक्त करण्यास तयार झालास. मी आनंदाने हे घर एका वर्षानंतर सोडून जाईन आणि तुझ्याकडून एक पैसाही स्वीकारणार नाही, ती ठामपणे म्हणाली, ज्यामुळे तो आश्चर्यचकित झाला. आता मी ती खोली वापरू का? तुला हरकत नसेल तर तुझं सामान बाहेर काढ. मला माझ्या वस्तू आणायच्या आहेत, त्यामुळे मला काही वाहतुकीची सोय करून दे. मी माझ्या घरी जाऊन माझं सामान आणते, तिने विचारलं. तू ही खोली वापरू शकतेस. ड्रायव्हर तुला तुझ्या घरी सोडून देईल, तो म्हणाला आणि समोरील खोलीत शिरला. तिने सुटकेचा निश्वास टाकला. खरंच तिने कधी आपल्या भविष्याचा विचार केला नव्हता, पण त्याने तिला एक चांगला मार्ग दाखवला असं तिला वाटलं आणि मनोमन त्याचे आभार मानले. ती घराबाहेर पडली आणि वडिलांच्या घरी पोहोचली तेव्हा सिया धावत आली आणि तिला घट्ट मिठी मारली. सान्वीने असत तिच्या डोक्यावरून हात फिरवला. ती सामान आवरत असताना सिया तिच्या शेजारी अश्रू डोळ्यात घेऊन बसली होती. सान्वीने तिला समजावलं आणि एकदाही आईवडिलांकडे न पाहता घर सोडलं. द्वारिका जरी तिची सावत्र आई होती तरी मनोहर तिचा जैविक बाप होता. मग तो तिच्या सगळ्या मागण्या मान्य करून गप्प का उभा राहिला? त्यामुळे तिच्या मनातल्या कुटुंबाविषयीच्या तिरस्कारात दिवसेंदिवस वाढ होत होती. ती सामान घेऊन एका तासात निघाली.
सियाला निरोप दिला आणि नंतर स्वतःच्या घरी पोहोचली. घर रिकामं असल्याचं पाहून तिला खूप आनंद झाला. ते एकटेपण जणू गोंगाटी जगापासून तिला सुटका देत होतं. ती धावत आपल्या खोलीत गेली. कपाट रिकामं पाहून सुखावली आणि आपले कपडे लावू लागली. तिने गरम पाण्याने अंघोळ केली. कॅज्युअल्समध्ये कपडे बदलले, केस मोकळे सोडले आणि जिना उतरला. सुदैवाने नाश्ता तयार होता. तिने तो आनंदाने केला. नंतर ती मागच्या फेन्स असलेल्या बागेत गेली. होलीची झाडं आणि इतर झुडपं सगळं व्यवस्थित कापून ठेवल्यामुळे जणू हिरव्या ज्वाळांसारखं सुंदर दिसत होतं. ती जागा पाहून ताज्या हवेत श्वास घेत तिने निसर्गाचा आनंद घेतला. हलक्या वाऱ्याने तिच्या चेहऱ्याला स्पर्श केला आणि झाडांच्या फांद्या डोलू लागल्या. पानांच्या सळसळीतून आणि वाऱ्याच्या झंकारातून एक गोड संगीत निर्माण झालं. तिने डोळे मिटून तो निसर्ग संगीत अनुभवला आणि मनोमन गाऊ लागली. ती आपलं आवडतं गाणं गात निसर्गात हरवली. तिने पूर्ण दिवस तसाच घालवला. दुपारी नेमकं 1 वाजता तिला जेवण मिळालं. निदान त्या मूर्खाला थोडी तरी सामान्य बुद्धी आहे, ती जेवताना मनात म्हणाली. असा दिवस संपला. रात्री ती स्वयंपाकघरात काहीतरी करायचा प्रयत्न करत होती, पण प्रत्येक प्रयत्नात ती अपयशी ठरली. थकून गेल्यावर तिने स्वयंपाकघर सोडलं आणि हॉलमधल्या सोफ्यावर बसली. रात्री सुमारे 9च्या सुमारास आदित्य घरी परतला. घरात शिरल्यावर त्याने तिला सोफ्यावर झोपलेलं पाहिलं. त्याने डोकं हलवत नाराजी व्यक्त केली आणि आपल्या खोलीत निघून गेला. दुसरीकडे, तू काय म्हणतेस की ती पुढे गेली? मला खरंच तुझं म्हणणं कळत नाहीये, विष्णू दुसऱ्या बाजूला ओरडला आणि त्यामुळे अन्या घाबरली. शांत हो विष्णू, ती आता आपल्या आयुष्यात पुढे निघून गेली आहे आणि आपल्या ग्रुपचा भाग राहणार नाही. सगळ्यांना सांगावं म्हणूनच तिने मला सांगितलं आणि मी तुला माहिती देत आहे, अन्या शांतपणे म्हणाली. पण तो संतापला. मला तुझ्या स्पष्टीकरणाची गरज नाही. मला नीट सांग, तिचं काय झालंय? त्याने विचारलं. ती लग्न करून बसली आहे. काल तिने एका श्रीमंत व्यावसायिकाशी लग्न केलं. तिने मला फोन करून आपल्या अचानक झालेल्या लग्नाबद्दल सांगितलं. आपल्या ग्रुपमधून निघून जाण्याबद्दलही तिने माफी मागितली, अन्या म्हणाली, आणि त्यामुळे त्याचा संसारच कोसळला. नाही, तू खोटं बोलतेस. मी तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही. माझी सान्वी मला कधीही धोका देणार नाही. ती तशी नाही. मला तिच्याबद्दल माहिती आहे. ती असं कधीच करू शकत नाही, तो म्हणाला. त्याचा आवाज तुटलेला होता. अन्याला त्याचा त्रास जाणवला आणि त्याला धीर द्यावा असं तिला वाटलं. लग्न अचानक झालं विष्णू, पण ते आधीच या प्रस्तावाला तयार झाली नव्हती. त्यामुळे तिच्या कुटुंबाने घाईघाईत ते ठरवलं. तू याबद्दल काळजी करणं थांबव आणि आपल्या पुढच्या स्पर्धेसाठी ग्रुपची तयारी कर. आपल्याकडे खूप कामं आहेत. सर्वप्रथम आपल्याला सान्वीसाठी एक चांगली गायिका शोधावी लागेल. चला शोधायला सुरुवात करूया, अन्या त्याला समजावण्याचा प्रयत्न करत म्हणाली. माझ्या आयुष्यात आणि या ग्रुपमध्ये तिचं कुणीही पर्याय नाही, तो मनाशी म्हणाला आणि उत्तर न देता फोन ठेवला. अन्याला तिच्या दोन्ही जवळच्या मित्रांसाठी वाईट वाटलं. इकडे आदित्य स्वयंपाकघरात आला. तिने स्वयंपाक करण्याचा प्रयत्न केला होता हे पाहून त्याला कळालं आणि पसारा पाहून त्याने नाराजीने डोकं हलवलं. त्याने स्वतःचं जेवण बनवलं आणि अर्ध्या तासात डायनिंग टेबल सजवला. सान्वीच्या झोपेत भांड्यांचा आवाज गेला आणि ती जागी झाली. तिने त्याला जेवणाची भांडी टेबलावर ठेवताना पाहिलं. तिला वाटलं त्याने हॉटेलमधून ऑर्डर केली असेल, जसं दुपारच्या जेवणासाठी केलं होतं. ती मनोमन त्याचे आभार मानते कारण तिला भूक लागली होती. तो शांतपणे जेवायला बसला. तिला वाटलं निदान औपचारिकतेसाठी तरी तो तिला जेवायला बोलावेल, पण त्याने तिला माणूस म्हणूनही विचारात घेतलं नाही आणि आपलं काम करत राहिला. तिला वाटलं की त्याची वाट बघणं मूर्खपणाचं आहे, म्हणून ती सरळ टेबलाजवळ जाऊन त्याच्यासमोर बसली. त्याने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. तिच्याकडे डोळ्यानेही पाहिलं नाही. किती उद्धट, मूर्ख, ती त्याच्याकडे रागाने बघत कुजबुजली. तिने स्वतःसाठी जेवण वाढलं आणि शांतपणे खाल्लं. यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला आपल्या या नवीन कथेचे हे 2 भाग कसे वाटले कमेंट करून नक्की कळवा. दोघी व्हिडिओना जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.